सखी गॅलरीत उभी राहून तिचे ओले मोकळे केस टॉवेलने पुसत असते. पाठीवरील ओले केस पुसून ती रम्य सकाळ पाहत राहिली. चेहरा प्रसन्न होता. डोळ्यांमध्ये तिलाच न कळणारं गोड हसू होतं. त्याच्या फोनची रिंग तिला बाहेर ऐकू आली, पण ती आत गेली नाही. तो फोनवर बोलत असल्याचा आवाज आता तिला येऊ लागला. त्याचा आवाज कानावर पडताच त्याच्या नकळत तिच्या हृदयाची धडधड वाढली. स्वतःला सावरत सखी मनात विचार करत होती, वीरनं तेच हवंय, तुझं त्यांच्याकडे ओढलं जाणं. ते स्वतः क्लिअर बोलतात का? त्यांना हवा तोच विषय असतो. त्यांना हवं तेवढंच बोलतात. माहिती आहे मला त्यांचा अपमान करणं योग्य नाही, त्यांना नाकारणंही योग्य नाही, पण वाहवत जाणंही योग्य नाही. ते कळण्या पलीकडचे आहेत अजूनही. मी गुंतायची त्यांच्यात, त्यांच्या प्रेमात वेडी व्हायची आणि कळलं की हा फक्त त्यांचा डाव होता म्हणून होतं सगळं. असं वागणं तर तिला सोडू शकले नाहीत हे तर. माझं काय होईल? जगाची तोंड तरी बंद कशी करणार? मग तेव्हा नकोच काही त्यांचा विचार. माझं मन तुटलं तर सहन होईल का मला ते? फोनवरचं बोलणं आटपून तो गॅलरीत आला. पाठ-मोऱ्या उभ्या असलेल्या तिला कव्हर करत उभा राहिला. तेव्हा ती दचकलीच. तिच्या ओल्या केसांचा सुगंध श्वासात घेत त्याने विचारलं, तुला तर खूप झोपायचं होतं. का लवकर उठलीस? झोपमोड झाली मग नंतर नाही लागली झोप, तिने सावरत उत्तर दिलं. त्याने दोन्ही बाजूंनी ग्रिलवर हात ठेवला होता. तिने आधी इकडे तिकडे पाहून घेतलं की कोणी बघत आहेत का? कसे वागतात? कशाचं भान नाही. कोणी बघितलं तर काय म्हणतील? फोटो घेतील? काहीच विचार नाही. कॉलेजमध्ये आहेत का? अगदी माझ्या वयाने असल्यागत वागत आहेत. ती मनातच विचार करत असताना स्वतःलाच म्हणाली, आमच्या वयाचं अंतर खरंच हे विसरत आहेत का? मलाही त्यांच्या मिठीत, त्यांच्या स्पर्शात एक क्षणही जाणवलं नाही. तिला पुन्हा कालचाच तो किस, ती रात्र, ते पाणी सगळं आठवलं. मनोमन ती पुन्हा बावरली. इतकं तर शांत निवांत होतं. झोपमोड कशी झाली तुझी? बोलताना त्याचा चेहरा तिच्या केसांना स्पर्श करत होता, पण हात अजूनही दूर होते ग्रिलवर ठेवलेले. माहीत नाही. त्याच्या जवळ असल्याने ऑकवर्ड फील करत बोलली. आंघोळीची घाई केलीस? कोणतं काम होतं? झोपायचं की रिसॉर्ट त्यासाठीच बुक केलंय? ओल्या केसांवर चेहरा फिरवणाऱ्या वीरचे गरम श्वास तिला अगदी जवळ जाणवले. तिला झटकन वळावंसं वाटलं, पण अगदी ती ग्रिलला चिटकून उभी होती. वीर इतका जवळ होता की तिला वळायला जागाच नव्हती. शेवटी ती बोलली, काय करत आहात हे? कोणी पाहतील. काय करतोय मी माहिती नाही का तुला? वीर प्लीज, तुम्हाला कसं कळत नाही कसे वागता? कसं वागायचं मग सांग तू. तो बोलतो, दूर राहा, कोणी काय म्हणतील विचार कर. असं म्हणताना तो लगेच म्हणाला, बरोबरच म्हणते मी. ठीक आहे. तो बोलतो, तू म्हणशील तसं. तो झटकन बाजूला झाला आणि आत गेला. ती श्वास घेत तशीच उभी राहिली. वळून पाहिलं मागे. राग आलाय का यांना? हट्टी, रागीट, सर्व त्यांच्या मनाने. मी काहीही म्हटलं की लगेच रागवणार. रागवू देत, स्वतःची मनमानी सुरू असते नुसती. ती बडबडत राहिली. जरा वेळाने मनात चालूच तिच्या, मला काय करायचं आहे? राग येऊ द्या, नाहीतर नाराज व्हा, अशा ॲटिट्यूडमध्ये ती आत आली. तिने आता चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला. मेकअप तिच्या गोरेपणाला अजूनच खुलवत होता. आरशात तिला वीर दिसत होता. चेहऱ्यावरचा राग आणि नाराजीही दिसत होती. तितक्यात वेटर येऊन ट्रे ठेवून गेला. वीरने चहा तयार करून घेतला नाही. नाश्त्याचं उघडूनही पाहिलं नाही. तयारी झाल्यावर सखीच पुढे येऊन बसले. खांद्यावरून पुढे आलेले रेशमी केस, आकर्षक चेहरा, ओठांवर हलकंसं लिपस्टिक, प्रसन्न डोळे, रूप अगदी मोहक दिसत होतं.
ती चहा तयार करत तोपर्यंत वीर मोबाईल पाहत राहिला. त्याच्यापुढे कप धरला तरी त्याने घेतला नाही. घ्या, तिने त्याच्या रागावलेल्या चेहऱ्याकडे पाहत म्हटलं. ठेव, त्याने न पाहताच गंभीर स्वरात म्हटलं. तिने तो ठेवला. स्वतःला चहा करून तिने हातात घेतला. तो फोनवर बोलत गॅलरीत गेला. बोलून परतल्यावर त्याने चहाचा कप उचलला. चहा थंड झाला असेल, दुसरा मागवते, ती बोलते. तो काही न बोलता कप तोंडाजवळ नेत असतो, तर ती म्हणाली, थंड असेल चहा. काही नको इतकी काळजी दाखवू, वीर दुसरीकडे पाहत बोलतो. एक क्षण ती पाहतच राहिली. दाखवायला म्हणते का मी? मला नाही दाखवता येत काही, सखी मनाला लागून चिडून बोलली. दाखवायला नाही तर काय, घरी इतके दिवस सर्वांना दाखवतच होतीस ना. खोलीत तर लक्षही नव्हतं माझ्याकडे. राग होता वीर तुमच्या खेळलेल्या डावाचा. ती डाव खेळूनच बदला घ्यायचा होता. नव्हतं मला तुम्हाला समाधानात जगू द्यायचं. पण आता काय? तो बोलतो. लक्ष देते ना मी तुमच्याकडे. जेवताना थांबते, रागात असले तरी लक्ष देते, पण राग आहेच मनात. मग दाखवणंच झालं नुसतं ते, वीर बोलतो. जे समजायचं ते समजा. स्वतः कसेही वागले तरी चालतं. ओढला जातोय तुझ्याकडे मी सखी, तो बोलतो. तिचे फोन टाळत नाही तुम्ही, मग मी कसं मानायचं? ती दुखवून चिडत म्हणाली आणि उठली. कप बाजूला ठेवत वीरने दुसऱ्या हाताने तिचा हात घट्ट धरला. ती रागात तिचा हात सोडवू लागली. आताही त्याने तिच्याकडे न पाहताच म्हटलं, परमिशन नाही घेत. तसंही माझा हात एकदा काही पटलं नाही तर तुम्ही खोटे आहात. मी म्हणेल तसं होईल असा खोटा शब्द दिलात. आता हात धरून पुन्हा मनमानी करत आहात. ती वीरकडे रागाने पाहत बोलते. तुला माझा बदला घ्यायचा आहे. इतका राग करते तू, तरी मी तुझा हक्काने हात धरून समजुतीने हो म्हणून घेतोय ना तुझ्याकडून. मनात आणलं तर मला असं हो म्हणून घेण्याची गरजही नाही पडणार सखी, तो अजूनही दुसरीकडे पाहत रागातच बोलला. म्हणजे काय, इथवर चालेल का तुमची मनमानी? नाही. रागात बोलून तिच्याकडे न पाहता झटकन उठून निघून गेला तो. ब्रेकफास्ट तसाच राहिला. ती रागाने श्वास घेत तो गेला तिकडे पाहत उभी राहिली. किती राग येत आहे यांना, किती जिद्दी आहेत हे. काहीच विरुद्ध बोलायचं नाही, फक्त माझं मन सांभाळ असंच म्हणणं असतं यांचं. विचार करून एरजारे मारून झाली. टीव्ही पाहत बसली तरी तो रूममध्ये परतलाच नाही. तिला एकटीला ब्रेकफास्ट करावासा वाटला नाही. ती गॅलरीत आली. पुन्हा कालचीच रात्र आठवली. त्याचा स्पर्श, त्याची मिठी, त्याची धारदार नजर. तिने मनातून काढण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा सकाळ आठवली. त्याच्या मिठीत असणं, प्रयासाने हात काढून घेणं. नाही, मान हलवत पुन्हा तिने पुढे पाहिलं तर पुन्हा आठवलं गॅलरीत तिच्या मागे येऊन उभं राहणं आणि तिच्या केसांना स्पर्श करणारा त्याचा चेहरा, त्याचे उष्ण गरम श्वास. त्यानंतर मात्र त्याने पाहिलंच नव्हतं रागाने तिच्याकडे. अगदी आधी पाहण्याचे टाळायचा तिला, तसंच आत्ताही टाळत होता तो. थोड्या वेळाने ती आत आली. बेडवर झोपण्याचा प्रयत्न करू लागली, पण अस्वस्थ होत झोपच येत नव्हती. तिला रागच येऊ लागला त्याचा. असे कसे मला इथे ठेवून गेले? चांगलं दिसतं का बरं हे? स्वतःला तरी शोभतं का बरं हे? असा विचार करत राहिली. बराच वेळ झाला. तसा शेवटी तिने त्याला फोन केला. झोपायचं नाही तर जेवायचंही नाही का मी? ब्रेकफास्ट नाही केला मी. जेवायचंही नाही का? कोण नको म्हटलं तुला? त्याने म्हटलं. नाही करणार तुम्ही आल्याशिवाय, ती बोलते. बाहेर आलोय, येतोय, ऑर्डर देऊन ठेवतो, बोलतो. जेवण आणत तोपर्यंत तो परतला. वेटर सर्व्ह करत होता, पण वीर टीव्ही बघत राहिला. तिच्याकडे एक नजरही बघितलं नाही. तिला कळत होतं ते. त्याचं आपल्याकडे असं दुर्लक्ष करणं पाहून राग येत राहिला तिला. वेटर वाढून निघून गेल्यावर शांतपणे दोघांनी जेवायला सुरुवात केली. ती वाढायला गेली तर तिला हात दाखवून स्वतःच वाढून घेतलं. तिला अगदीच लागलं ते. मला अधिकारच नाही का? मी काय कोणी दुर्बल गरीब विचारी आहे का?
की जाबच विचारणार नाही मी, असं वाटतं यांना. तिला तुम्ही सोडू शकत नाही तरीही मी का ऐकायचं तुमचं? जेवण झाल्यावर इतका वेळ मनात ठेवलेलं रागाने बोललीच ती. वीर उत्तर न देता टीव्ही पाहत राहिला. वीर तिच्याकडे दुर्लक्ष करत टीव्ही पाहत राहिला. अपमान आणि दुर्लक्ष करणं तिला सहन न होऊन राग यायला लागला. इतकी शिकलेली सुंदर श्रीमंत मुलगी मी काय यांचं मन राखते? स्वतःच्याच विचारांवर तिने चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं, पण वीरने तिच्याकडे आत्ताही पाहिलं नाही. मोबाईल बाजूला ठेवून कूस वळवून झोपला तो. ती तशीच त्याच्याकडे पाहत राहिली. अस्वस्थ होत ती पुन्हा बेडवर लेटली. एकदा पाठ फिरवलेल्या वीरकडे पाहिलं. कंठ दाटून आला तिचा. वाटलं त्याची मिठी, त्याचा स्पर्श आणि आताचा त्याचा राग, त्याचं तिच्याकडे दुर्लक्ष करणं. जड अंतकरणाने वीर तिने आवाज दिला. त्याने उत्तर दिलं नाही. मनात आलं, खरंच जागे आहेत का झोपलेत तिला कळलं नाही. पुन्हा एकदा तिने पाहिलं त्याच्याकडे, पण आता का कुणास ठाऊक दाटल्या कंठातून आवाजच निघाला नाही. थरथरत्या बोटाने तिने त्याच्या पाठीवर सॉरी असं लिहिल्यागत बोट फिरवलं. तिला स्वतःला ठामपणे वाटत होतं की मला जागृतीविषयी वाटणं बरोबरच आहे. तिचा विषय हे क्लिअर करत नसतील तर कसं मी यांच्यात गुंतत जायचं, नात्यात पुढे कसं जायचं? पण यांना ओढ वाटते आणि ही मला नाकारते आहे असं वाटत असेल यांना राग आला असेल, तुमचा अपमानही होत असेल वीर, पण मलाही माझ्या भावनांचा मान जपावासा वाटतो. एक दिवस जर यांचा अपमान झाला तर यांना सहन होईल का? एका भावाने हो म्हणायचं आणि नंतर लग्न दुसऱ्या भावाशी व्हायचं. हाही माझ्या भावनांचा अपमान मी सहन केलाय. मी तुमचं मन राखू पाहते, पण असं झोकून देणं कसं जमणार? कसं तुम्हाला कळत नाही? ती विचार करत सॉरी लिहूनही त्याच्याकडे पाहत राहिली. झोपले असतील समजून ती सरळ झाली. छताकडे पाहू लागली. अचानक तो बोलला, आधीही म्हटलं सखी, मी इमोशनल नाही करत तुला. तुझ्या मताचा आदर करतो मी. तुझ्या रागाचा, नाराजीचाही आदर केलाच म्हणून इतके दिवस पती म्हणून हक्क गाजवला नाही. तुला वेळ दिला. तुझ्यातला राग बाहेर पडू देतोय. कपटी, धूर्त, नीच, हट्टी, काय काय म्हणत असतेस तू मला, सर्व ऐकून घेतोय मी. तिच्याकडे न वळता तो गंभीर स्वरात बोलला. तिने वळून पाहिलं. कसे वागतात पण, किती हट्टी, मनमानी करता. तुम्ही म्हणतात तेच व्हावं वाटतं तुम्हाला. ती भरभर बोलून गेली. सांगितलं ना त्या दिवशीच, तू आधी लक्ष खेचून घेत राहिलीस. सर्वांना खोटं दाखवत होतीस, पण मला वाटायला लागलं तुझ्याविषयी. काय करणार? तू आधी हक्क दाखवलास, तू आधी स्पर्श केलास. जेव्हा तू मला गुन्हेगार समजतेस, डाव खेळला म्हणतेस, नीच, स्वार्थी, धूर्त, निर्दयी मानतेस, असं तू मला बोलत असताना मी कसं वागायला हवं तुझ्यासोबत सांग ना? तिने उत्तर दिलं नाही. तू सतत राग दाखवला, तो जपला मी. वाद घालू देत प्रयत्न केला की मनात रागवता रागवता माझ्याबद्दल वाटू लागावं. जबरदस्ती नाही करत मी, पण तिने प्रेम करूनही लग्नाला नकार दिला. तरीही तिच्या निर्णयाचा, व्यक्तिमत्वाचा आदर केला मी. तू म्हणते तसा कपटी असतो तर काय अशक्य होतं मला? ब्लॅकमेल केलं असतं, जबरदस्ती केली असती, कोणताही डाव खेळून अडकवून तिला लग्नाला तयार केलं असतं, लग्न करायला भाग पाडू शकलो असतो मी तिला, पण नाही केलं मी असं. आणि तू काय कळत नाहीस का मला? इतका राग दाखवूनही माझे हट्ट शेवटी ऐकतेस ना तू, ते कळतं मला. हे असं हट्टी वागून वाटेल काय की समजून घेत असाल तुम्ही मला. सर्व जग हट्टी म्हणत असेल मला, पण तसा मी खरा बिझनेसमध्येच आहे. तू कसे आहात हो तुम्ही म्हणतेस ना? तेव्हा तो बोलताना थांबला. तेव्हा एक क्षण वाट पाहून तिने विचारलं, काय? इमोशन दाखवणं मला नाही जमत.
मी म्हणत नाही तुला मला समजून घे, तिलाही म्हटलं नाही कधीच, तुलाही म्हणणार नाही, मला आवडतच नाही ते. तसाही जास्त विचार नसतोच करत मी. असू दे सर्वच, आता तो स्पष्ट बोलला. मला ज्या पद्धतीने सांगता आलं त्या पद्धतीने सांगितलं, वागलो. हट्ट म्हण, मनमानी म्हण, पण तुला नाही कळणार. कसे आहात हो तुम्ही असं म्हणतेस ना, तेव्हा तो काही न बोलता मध्येच थांबला. सखी काही क्षण पाहत राहिली त्याच्याकडे. जवळ सरकत त्याच्या पाठीवर हात ठेवत हळुवार स्वरात बोलली, मी कसे आहात हो तुम्ही बोलते तेव्हा खूप भारी फील होतं ना तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येतं. तुमच्या मनाप्रमाणे मी ऐकलं की मला कळतं नेहमीच तो इगो सुखावण्याचा, हट्ट पुरवण्याचा समाधान असतं तुमच्या चेहऱ्यावर. मला कळतं ते स्माईलवीर. मी रागवते तुमच्यावर, पण शेवटी नकळत तुमचं मन राखते कदाचित त्यासाठीच की. बोलताना थांबली. असू देत, पण ते आता ती बोलली. खरंच असू देत सर्व, मी तसाच आहे आणि तसंही आणखी काही नाही बोलू शकत, सांगू शकत जास्त. तुला कुठवर समजून घेता येईल माहीत नाही. सर्वांसारखं सहज नॉर्मल लग्न नव्हतं आपलं. संसारही नसणार नॉर्मल हे क्लिअर आहे. प्रश्न संपणार नाहीत. मी कोणाशीही जास्त बोलत नसतो. त्याचं स्पष्ट बोलणं ती ऐकत होती. तसा बराच बोललो तुझ्याशी, पण तुलाच माझ्या दिशेने समजून घेत जास्त पावलं टाकावी लागतील. माझं डिफिकल्ट आयुष्य, प्रश्न आणि सारा व्याप खूप जास्त आहे. त्यामुळे असू दे, राहू दे. जबरदस्ती खरंच नाही. फक्त ते तुझं सतत छान तयार होणं, जेवायला थांबणं, तेवढंही खूप आहे माझ्यासाठी. बोलताना आवाज कुठेच भावूक नव्हता. भावना व्यक्त न होऊ देण्यावर त्याचा अतिशय कंट्रोल दिसत होता. सखी ऐकतच राहिली. पाठीवरील हात न काढताच तिने विचारलं, म्हणजे आता तुम्ही हात धरून हट्ट करणं सोडणार आहात असं समजू? हो, सॉरी. अनेकदा तुझा नाजूक हात दुखावला आहे मी. असं सॉरी म्हटलं की झालं का? स्वतःला माहीत नाही ना किती दुखतो हात ते? कोणी पकडेल तेव्हा कळेल. तो लगेच बोलतो, कोणात हिंमत नाही तेवढी. हो, सारे भीत असतील, मी नसते भीत तुम्हाला. सखीने ताडकन रागात उठून त्याचा हात ओढला आणि मनगट घट्ट धरलं. तिच्या हाताने खूप प्रयत्न केला, पण तरीही ती पकड कणखर असणं शक्य नव्हतं. शेवटी तिने दुसऱ्या हाताने मनगट आवळून धरत हटणार नाही या नजरेने त्याच्याकडे पाहिलं. आता वीर सरळ होऊन तिच्याकडे पाहू लागला. नजर रोखलेली होती तिच्यावर. काय आहे नजरेत ते कळत नव्हतं. चेहराही अगदी कठोर होता. ती पूर्ण प्रयत्न करून दोन्ही हातांनी त्याच्या हाताचं मनगट घट्ट करू पाहत होती, पण त्याच्या चेहऱ्यावर दुखत असल्याचे नकभरही भाव उमटले नाहीत. जिद्दीला पेटलेल्या सखीला हार मानायची नव्हती. प्रयत्न हरू लागले तेव्हा तिने चिडून नखच रुतवलं, तरी तो तसाच रोखून पाहत होता. मनगटाकडे एकवार पाहून त्याच्याकडे पाहून ती बोलली, कसे आहात हो? किती हट्टी आहात? मान्यच करत नाही. दुखतंय म्हणून? सुखावत असताना दुखतंय म्हणून मान्य करणार का उगाच? त्याने विचारलं तिला. सखीने डोळे मोठे करून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू पसरलेलं. नाटकीच, कपटीच आहात तुम्ही, ती रागवत बोलते. तू कशी आहेस सांगू काय? तिने अजूनही धरून ठेवलेल्या हाताकडे पाहत त्याने म्हटलं. कशी? तिने विचारलं. सांगेन कधी नंतर, आज बरंच सांगितलं. इतकं व्यक्त होणं जमत नाही मला. एवढं सहज वीर सांगत नसतो आणि कळूही देत नसतो. तो विचार करत टाळत बोलला. हट्टी, दुष्ट, तिने हात सोडत म्हटलं. ती वळायला गेली तसं वीरने तिचा हात धरून असा धरायचा असतो हात. त्याने तिचा हात घट्ट धरून तिच्याकडे पाहत बोलला, नका शिकवू. गरज नाही. ती हात सोडवू पाहत बोलते. असू दे सर्व, आता असं तर मीच म्हटलं होतं ना? तूच पुन्हा हात धरलास. आता ऐकत नसतो माझा हात. शिकच माझ्याकडून. तो गालात हसत बोलला. लगेच माझ्याकडून अभ्यासाची अपेक्षा करू नका इथे. सखीने हाताकडे पाहत आता दुसऱ्या हाताने हात सोडवण्याचा प्रयत्न करत सरळ उत्तर दिलं. चालेल की, होमवर्क देईल मी तुला. वीरने भिवया उंचावत तिच्या
वाक्याला दाद दिली आणि तिला मिठीत ओढत हलकं हसला. पुन्हा ते त्याच्या चेहऱ्यावरचं हलकं स्माईल पाहून कसे आहात ओ वीर तिच्या मनात आलं. पण पुढे काही सुचू दिलं नाही त्याने तिला. तिला जवळ घेत मिठी घट्ट केलेली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.